आई वडील मेले तेव्हापासून फक्त आपले पापड आणि आपणच. This is Wasim, who lost his leg but never lost the courage to move forward. मी पापड विकतो. मी 10 वर्षाचा होतो तेव्हापासून काम कर, काय काम नाही, दुसरं काम भेटत नाही. पाय मोडेल माझं. तेव्हापासून मला काय काम नाही भेटला दुसरा. फक्त दुसरी मध्ये गेलो होतो, तिसरी मध्ये जाईल नाही. माझे फक्त आजी आहे, आई वडील वारेले. जेव्हा आई वडील मेले तेव्हापासून मी 10 वर्ष आहे ना कसे काढले आम्हाला आमचं माहिती. म्हणजे ना एक टायमिंगला जेवायला होतं तर दुसऱ्या टायमिंगला नाही. आजी म्हणजे जीवनच आहे आपलं. तुमच्या आयुष्यात सगळ्यात कठीण काळ कोणता होता? आता म्हणजे हे 5 वर्ष आमचे ना लय कटिंग झाले. कधी घरात भांडणं झाले तर पैसे नव्हते. 3 दिवस तर आम्ही उपाशी झोपलेले. परिस्थिती अशी होती का माझा पाय ना चालत नाही द्यायचा, तर म्हणजे मी पापड नाही विकायचं. भाड्याच्या खोल्यात राहायचे आम्ही, पण स्वतःनी केला. आता म्हणजे घर पण स्वतःच आहे आणि जीवन पण स्वतःच आहे. काय झालं पायाला? ऍक्सिडेंट झालं होतं? ऍक्सिडेंटनी मी ट्रेन मधून पडून गेलो. म्हणजे ऑपरेशन झालं का पायाचं? तरी पायाने हळूहळू चालता येते. दिवसातून किती कमवून घेता पैसे याच्यातनं? याच्यामध्ये आम्ही काय 400-500 रुपये कमवून घेतो दिवसामध्ये. दिवसातनं. तुमच्या जीवनातला सगळ्यात आनंदाचा दिवस कोणता होता? आई वडील होते तेव्हा ते चांगले दिवस गेले. अजून काही कोणता दिवस आनंदाचा होता असं? तेव्हापर्यंत आई वडील होते तेव्हापर्यंत चांगले दिवस होते. पैसेच काम येतात, माणूस बी काम नाही आहे. 3 दिवस मी उपाशी काढलेले. तर आता मी ना स्वतःहून बाजूच्या घरात विचारतो तुम्ही जेवले का पहिले, मग नंतर मी जेवतो. पापड विकू राहिलो ना तर म्हणजे सर्व चांगले.